चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15 मधून श्याम भारतजी बोबडे यांनी निवडणूक रिंगणात अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. BSc, PGDIR, PM, MBA, HR अशी भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या श्याम बोबडे यांनी युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसेच मंदिर परिसराचा सुव्यवस्थित विकास या मुद्द्यांवर त्यांनी आपले स्पष्ट धोरण मांडले आहे. विकास, पारदर्शकता आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीवर काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे. स्थानिक नागरिक त्यांना पाठिंबा देत आहे. श्याम बोबडे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली खास मुलाखत पाहूया. सर्वप्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो की मी भारतीय जनता पक्षामध्ये 10वी मध्ये असताना जेव्हा माझं साधं मतही नव्हतं, मतदार यादीमध्ये नावही नव्हतं, वयाच्या 16व्या वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. तेव्हापासून मी इथं काम करतोय. गेल्या अनेक वर्षापासून मी माझ्या विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये काम करून राहिलो आहे. इथे काम करत असताना विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये कुठल्या ठिकाणी कोणती प्रॉब्लेम आहे याची मला पूर्णपणे जाण आहे. तुम्ही मला आज कुठलाही प्रश्न सांगा, मी त्याला तोडगा देऊ शकतो, त्याचं उत्तर देऊ शकतो तुम्हाला. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने तिकिटा जाहीर व्हायच्या आधी काही दिवसाआधीच माझं नाव तिथून काढण्यात आलं. आमदार खासदारांच्या जवळीक असलेल्या लोकांना त्यांनी तिकीट दिली. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे जे अशी एक तिकीट होती ज्याच्यावर माझी दावेदारी होती, त्या दावेदारी असलेल्या तिकीटवर त्यांनी बाहेरचा कॅन्डिडेट म्हणजे काँग्रेस पक्षातला उमेदवाराला भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश दिला आणि मोजक्या 2 दिवसामध्ये त्याची तिकीट फायनल केली. तर ते इथल्या स्थानिक आमदारांनी विकली, की काही घोळ केला, की इथल्या अध्यक्षांनी काही घोळ केला, हे त्यांचा पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी अन्याय केला. मला एक संधी हवी आहे. जर या माझ्या विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये सर्वसामान्य लोकांचे जर प्रश्न पालिकेपर्यंत पोहोचवायचे असेल, त्यांचं नेतृत्व करणारा एक सक्षम नेतृत्व पाहिजे आहे. आमच्या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काही सीनियर लोक काम करतात, पण त्या सीनियर लोकांनी त्यांच्याकडे समस्या जाणूनच घेतल्या नाही. कुठं पाईपलाईन आहे तर कनेक्शन नाही आहे, कनेक्शन आहे तर पाणी नाही आहे, नाल्या आहे तर नाल्या बुजलेल्या आहे, इथून समोरच्या गल्लीपर्यंत नाली जाते, समोर त्या नाली चोकअप असते, इथून रस्ता आहे तर समोर गेल्यावर तो रस्ता संपतो, समोर रस्ताच नाही आहे. या सर्व समस्यांचा जर आपल्याला तोडगा काढायचा असेल तर माझ्यासारख्या सुशिक्षित मुलाला, एक सर्वसामान्य घरातल्या मुलाला तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. लोकांच्या समस्या मांडणं गरजेचं आहे, तरच तो प्रश्न सोडू शकतो. फक्त लोकांपर्यंत जाणं, नमस्कार करणं, त्यांना भेटणं, बोलणं, सकाळचा चहा घेणं याच्यावर प्रभागाचा विकास होतो. साहजिक आहे सर, जसं भारतीय जनता पक्षाने माझी जेव्हा उमेदवारी कापल्या गेली त्यावेळी मला 3 ते 4 दिवसाआधीच मला माहीत झालं होतं की भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी रद्द केली किंवा कटली. अशा प्रसंगामध्ये मला माझ्या सामान्य जनतेचे प्रश्न जर मांडवायचे असेल तर मला एक आसरा पाहिजे होता, आधार पाहिजे होता. त्या अनुषंगाने मी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धामनोरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी माझ्यासाठी जेवढी करायची होती ताकद लावली, पण काही लोकांच्या चुकांमुळे माझी तिकीट काटण्यात आली तिथं. माझ्यासाठी खासदार प्रतिभा धामनोरकरांनी भरपूरसे प्रयत्न केले, अनेक प्रयत्न केले. जेवढे प्रयत्न माझ्या पक्षातल्या लोकांनी नाही केले, त्यापेक्षा जास्त प्रयत्न खासदार प्रतिभाताई धामनोरकर यांनी केले माझ्यासाठी. पण शेवटी तेच की काही लोकांच्या चुकांमुळे, स्वतःच्या मनमर्जी कारभारामुळे ती माझी तिकीट काटण्यात आली. तो प्रसंग नेमका काय होता? मी रडत यासाठी बाहेर निघालोय कारण त्यावेळी ऐन वेळेवर माझं नाव काढण्यात आलं. त्याच्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले. माझी तळमळ होती, माझी एवढ्या महिन्यांपासूनची, वर्षांपासूनची मेहनत होती, ती सगळी वाया जाताना मला दिसत होती. लोकांचे प्रश्न, एवढे सगळे जणांचे आलेले फोन, मेसेजेस बघून मी भावूक झालो, की भाऊ तुझ्यासोबत चुकीचं झालं, तुझ्यावर अन्याय झाला.